ओढावल्या आणि शब्द ओठावरच अडखळला. नेत्रकाडा ओढावल्या आणि शब्द ओठावरच अडखळला. विरह शब्दाचा अर्थ तू दूर गेल्यावर कळला. तू दूर गेल्यावर कळला. निश्चित अतिशय उत्कृष्ट विरह चारोले आपण पाहतोय. आज व्हॅलेंटाईन दिवस आहे, प्रेमाचा दिवस आहे. यावेळी मात्र फ्लॉक केलेल्या चेंडूला झेल पकडला जातोय वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि पहिला फलंदाज बाद होत आहे गंगामाता गोंदवले या संघाचा. निश्चितच प्रेमाचा दिवस आहे मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे. आज अनेक प्रेमिकांना काही का दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागले असेल निश्चितच, आणि ते येणाऱ्या आयुष्यामध्ये निश्चित ह्या चारुलप्रमाणे भावना आपल्या व्यक्त करू शकतात. तुझी आठवण म्हणजे सुखाने दुःखाची पाठवण आहे, मरगळलेल्या आयुष्याच्या वैत जणू मोरपिसाची साठवण आहे. अतिशय सुरेखपणे आपण या ठिकाणी विवेचन केलं. मात्र मी तर नेहमीच म्हणत असतो, तुझ्यासाठी एक कविता करून पाहिली, तुझ्यासाठी एक कविता करून पाहिली. माझ्या आयुष्यातून तू गेलीस आणि ती शीर्षकाशिवाय राहिली, ती शीर्षकाशिवाय राहिली. निश्चितच अतिशय उत्कृष्ट. तुझे ते झुरणं मला त्यावेळेस जाणवले होते, तुझे ते झुरणं मला त्यावेळेस जाणवले होते, जेव्हा त्या शांत कातरवेळी तुझे डोळे पाणावले होते. यावेळी इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू होते स्वीप ओव्हर कव्हर मध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढवून होते ती, अर्थात अकाउंट ओपन होत आहे गंगामाता गोंदवले या संघाचं. 2 धावेने खातं उघडलेलं आहे गंगामाता गोंदवले या संघाने. पहिलं षटक मार्गस्थ आहे मोहन. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी पुल केलेला आहे चेंडूला, चेंडू हवेमध्ये आहे, झेल सोडला जातोय. शॉट्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दोन धावा पूर्ण करतात दरम्यान फलंदाजी. या 2 धावेने धावसंख्या वाढवून होते ती 4. सुरू असलेला सामना आपण पाहतोय गंगामाता गोंदवले विरुद्ध आई गावदेवी खांडपे या 2 संघामध्ये. स्कोररची भूमिका सिद्धार्थ केने, ज्ञानेश्वर मुकादम आणि सिद्धार्थ केने या 2 स्कोररने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग आतापर्यंत केलेली आहे. काल सिद्धार्थ केने यांचा वाढदिवस होता. बड्डे बॉय सिद्धार्थ केने कालच्या दिवसामधील आपण पाहतोय एक्सपर्ट स्कोररची भूमिका अदा करताना. यावेळी चेंडू सरळ निघून जातो इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय गंगामाता गोंदवले या संघाला. मोहन पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्मर राऊंड द विकेट. यावेळी मात्र अप्रतिम फाटका, काराराव कव्हर ड्रायव्हचा फाटका आणि चेंडू जातोय डीप कव्हर मधून शुमार चौकार. या चौकाने धावसंख्या वेगाने वाढवून होते ते 8. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मोहन फ्रंट लाईन गोलंदाज व्यापी डायस करून पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाण्याच्या तयारीत. यावेळी सपोर्ट सोडून केल्याचा प्रयत्न. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. पंचांचा लेग बायचा इशारा. या एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 9. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर धावसंख्या झालेली ते 9. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जस वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. अजूनही एक सामना व्हायचा आहे. तत्पूर्वी नक्कीच मित्रांनो, आज व्हॅलेंटाईन डे. आजच्या दिवसात आपण नक्कीच चांगलं एन्जॉय केलेलं आहे. कधी तुझं रागावणं, कधी तू रुसणं, कधी तुझं रागावणं, कधी तू रुसणं, याहून एक सत्य आहे आपलं एकमेकांवर प्रेम असणं.
रागवायचंच असेल तर त्या चंद्रावर रागाव. रागवायचंच असेल तर त्या चंद्रावर रागाव. तुला बघण्या येतो आकाशात नेहमी शोधत तो तुझं गाव. निश्चितच मित्र, प्रेम कदाचित असंही असू शकतंय. माझ्या मनात काय आहे न सांगता तुला कळणं, माझ्या मनात काय आहे न सांगता तुला कळणं, यालाच कदाचित म्हणत असतील ना प्रेम बिम जुळणं. क्या बात आहे. खरं तर मी त्या चंद्राचा द्वेष करतो, कारण तो तुझ्या रूपावर माझ्यापेक्षा जास्त मरतो. कैलास ठाकरे ज्याने निश्चितच जेवणाचे अतिशय उत्कृष्ट सुविधा आम्हाला पुरवलेल्या आहे. अगदी पहिल्याच दिवसापासून मनसे अध्यक्ष कैलास ठाकरे आपले या जयपतंग चषक 2018 मध्ये अधिक स्वागत आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढवून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. तशी तू रागावल्यावरही खूप खूप सुंदर दिसतेस. तशी तू रागावल्यावरही खूप खूप सुंदर दिसतेस. कारण नेहमीचंच तेव्हा फक्त तू माझीच असतेस. तेव्हा फक्त तू माझीच असतेस. वाह क्या बात आहे. ज्ञानेश्वर चिकणे आमचे देखणे समालोचक आणि उत्कृष्ट असे चारुले पेश केलेले आहे. यावेळी मात्र मोठा पाटका आणि चेंडू शिवणाच्या बारा षटकार. वाट शॉट. निश्चित मित्रांनो, आज व्हॅलेंटाईन डेचा दिवस आणि ज्या प्रेमिकांचा ब्रेकअप झाले असतील ते निश्चित मनात म्हणू शकतात तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण मनात आठवत राहील. तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण मनात आठवत राहील. दिलासा देणारं तुझं बोलणं मनाला नेहमीच हसवत राहील. क्या बात आहे. जबरदस्त. यावेळी अप्रतिम चेंडू होता. एक अपील केला गेला होता, मात्र पंच अपील फेटाळून लावतात. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावतात. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली ते 17. माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे. माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे. भूतकाळ जर आठवायचा झाला तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे. मित्रांनो, जो व्हॅलेंटाईन डे प्रेमिकांचा आवडता दिवस म्हणून या स्पर्धेला टायटल दिले गेलेले आहे प्यार के रंग व्हॅलेंटाईन डे के संग और क्रिकेट के रंग जयपतंग गोडसे के संग. रोमन संत व्हॅलेंटाईन यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातोय. आणि हा दिवस संपूर्ण जगामध्ये प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. प्रेमनाथ गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय पोस्टमॅन पाडा गोडसे यांकडून सामना करण्यासाठी राजेश 4थ्या क्रमांकावर मधल्या फळीमध्ये आलेला आहे. यावेळी खराब दिशा आणि चेंडू दिशा भरकडली जात आहे. पंचांचा वाईटचा शर्यत आहे अवांतर धावाच्या रूपाने आणि धावसंख्या एका धावेने ओढून होते ते 18. प्रेमनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर पोस्टमॅन पाडा गुडसे यांकडून सामनावीर फलंदाज राजेश पुन्हा एकदा दिशा भरगड स्वेर मारा आपण पाहतोय. गोलंदाजाला लय सापडलेलं नाही प्रेमनाथ, मात्र फलंदाजांवर फ्रेम करताना दिसतोय. फलंदाजांना एक संधी देतोय. बोनसच्या रूपाने प्रतिस्पर्धी संघाला धावा दिल्या जातात. गोलंदाज प्रेमनाथ याच्याकडून आणि धावसंख्या वाढवून होते ते 19. प्रेमनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉल मार्गावर राजेशसाठी. यावेळी शॉर्ट ऑन पोल गेलेल्या चेंडूला मिडविकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. दीपमधू शतक चेंडू झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र एकच धाव एका धावे समाधान मानावं लागतं आणि एका धावेने राजेश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाची धावसंख्या होती ते 20. आपण जो सामना पाहतोय मित्रांनो, गंगामाता गोंदवले विरुद्ध ऐदे गावदेवी घाणपे या दोन संघामध्ये
नाणेफेक जिंकली होती. आई गावदेवी खांडपे संघाचा कर्णधार मोहन याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते गंगामाता गोंदवले या संघाला. उलटा चेंडू, चेंडूला फिरकावून दिलं जात आहे. जैसी गेंद वैसी नैसे, जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमारेषेवर वार षटकार. धावसंख्या षटकाने वेगाने वाढून होते ती 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतलेले आहेत. यावेळी पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक, कारण चेंडू जाते सीमारेषेवर षटकार. दोन वाईट चेंडू हाताळल्यानंतर आपण बघितला होता एक सिंगल धाव आणि त्यानंतर 2 षटकार. धावसंख्या वेगाने वाढून होते ती 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. माझ्या समोर आज ज्ञानेश्वर चिकणे हे समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय. मित्रांनो, आज 14 फेब्रुवारी आहे, जो व्हॅलेंटाईन डे आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निश्चितच खेळपट्टीने प्रेम दिलं होतं ते गोलंदाजांना, कारण आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. सर्वप्रथम 1896 मध्ये इंग्लिश गोलंदाज जॉर्ज लोमन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता टेस्टमध्ये. त्यानंतर 2003च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकन गोलंदाज चामिंडा वासने बांगलादेश विरुद्ध पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. आजच्या दिवशी 2012 मध्ये इंडिया आणि श्रीलंका यांच्यामधील सामना वन डे टाय झाला होता आणि आजच्या दिवशी 2015च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टीवन फिन यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपल्या शेवटच्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. अर्थातच तसं बघायला गेलं तर आजचा दिवस हा गोलंदाजांवर मेहरबान राहिला होता. खेळपट्टीने गोलंदाजांवर आज प्रेम केलं होतं, कारण आज प्रेमाचा दिवस आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रेम केलं होतं गोलंदाजांवर खेळपट्टीने. पहिल्याच चेंडूवर मात्र फलंदाज बाद होतोय. मोठा फलंदाज बाद होतो. राजेश पाटील बाद होऊन परतलेला आहे. पहिल्याच चेंडूवर फलंदाज त्रिफलाचित होऊन परतलेला आहे. तत्पूर्वी नक्कीच सुभाष धुमाल एक आगरी चारोली आपल्यापर्यंत पेश करतोय. या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तरुण वर्गामध्ये एक नक्कीच आशा असते, आपल्यावर बी कोणीतरी पोरगी रुसली पाहिजे, आपल्यावर बी कोणीतरी पोरगी रुसली पाहिजे, काळजात एकदा तरी ती कट्यावर घुसली पाहिजे. मग तिच्या आईच बापासला कला बिवाचा रस्त्यावशी जाताना ती खिडकीन दिसली पाहिजे, काळजान एकदा तरी ती कट्यावर घुसली पाहिजे. क्या बाद आहे चिकणे. लाख पोरी अशा आमच्या अवतीभोवती फिरतान, लाख पोरी अशा आमच्या अवतीभोवती फिरतान, पण हीच माझी राणी अशी मनान ठसली पाहिजे, काळजान एकदा तरी ती कट्यावर घुसली पाहिजे, काळजान एकदा तरी ती कट्यावर घुसली पाहिजे. अप्रतिम चिकणे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 32. नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गंगामाता गोंदवले या संघ. तिसरं षटक विनोद हाताळण्यासाठी आलेला आहे. विनोद गोलंदाजीची सुरुवात करतोय. पहिल्याच चेंडूवर जबरदस्त असा यश मिळवलेलं आहे. राजेश पाटीलला बाद केलं होतं, त्रिफलाचित बाद झाला होता. क्षेत्ररक्षणावर एक नजर टाकूया. शॉर्ट थर्डमॅन, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ नाही आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरा चेंडू आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस, हाफवाली दिली होती आणि फलंदाज धावबाद. कॉम्बिनेशन नव्हतं दोन्ही फलंदाजामध्ये. तू मै करताना मात्र फलंदाज धावबाद. तिसरा फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे पप्प्या संदीप आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला राजेश आकाश हरी बाद झालेला आहे. 4 फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेले आकाश खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे रोहित. मी तर म्हणेन हरी स्वस्तात बाद झालेला आहे. एक चांगला फलंदाज, मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय रोहित.
आकाश आणि रोहित ही जोडी खेळपट्टीवर आहे. रोहित पाटील विनोद शेंडे गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू पाडल्यानंतर टॉस होतोय. टॉप स्पिन ज्याप्रमाणे अनिल कुंबळे या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता सुभाष धुमाल, त्याचप्रमाणे टॉप स्पिन गोलंदाजी आपण पाहू शकतो. निश्चितच तालुक्यामध्ये राजीव बोगा अशा चेंडूसाठी खूप प्रसिद्ध आहे. विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चेंडूला स्लॉग स्वीप केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. प्रेमाचा रंग दिसला पाहिजे या गाण्यासाठी. सुभाष धुमाल हे जे धोतक आहे ते स्पिन गोलंदाजी नामशेष झाल्याचं, कारण स्पिन गोलंदाजी आत्ताच्या फलंदाजांना खेळायला मिळत नाहीये आणि त्यामुळे नक्कीच स्पिन गोलंदाजी खेळण्याची जास्त प्रॅक्टिस फलंदाजांना नाहीये. निश्चितच या दरम्यान अभिमन्यू पाटील यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांची सुपुत्री सुकन्या गुंजन अभिमन्यू पाटील यांचा जो वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त निश्चितच जयबजरंग स्पोर्ट्स कडून आमच्या समालोचन कक्षाकडूनही हार्दिक शुभेच्छा. यस बर्थडे क्वीन गुंजन, आपणास हार्दिक शुभेच्छा असतील या आजच्या आपल्या वाढदिवसासाठी. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. विनोदने या षटकामध्ये 2 फलंदाजांना माघारी परतवलेले आहे आणि फक्त धाव कुठल्याही प्रकारची धाव दिलेली नाही आहे अजूनही. अतिशय उत्कृष्ट षटक टाकलेले, जे दुसऱ्या षटकात प्रेमनाथने 23 धावा दिल्या होत्या त्या पूर्णपणे कव्हर केलेल्या आहेत विनोदने. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, आडव्या बॅटने केलेला चेंडू. फक्त 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. बऱ्याच अवधीनंतर 33 एका धावेने पुढे सरकते. रोहित पाटील आणि परेश पाटील खेळपट्टीवर आपण पाहू शकतो. गंगामाता गुंदवली संघ 5-33 अशी धावसंख्या झाली. 2.5 या षटकामध्ये पहिली इनिंग आपण पाहू शकतो. संध्याकाळचं वातावरण आहे. टिपिकल क्रिकेट कंडिशन. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलेला आहे, मात्र कव्हर्समध्ये चांगले क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला मिळालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. लेझी रनिंग बिटवीन द विकेट, खराब रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी एका धावेवर समाधान मानलेले दोन्ही फलंदाजांनी. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत गंगामाता गुंदवली संघाच्या 34. 2 षटकामध्ये ड्रायव्हिंग सीटवर होता गंगामाता गुंदवली संघ, मात्र तिसऱ्या षटकात पूर्णपणे बॅकफुटवर. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत, तर 2 फलंदाज बाद झालेत. महत्त्वाचे फलंदाज 2 बाद झालेले आहेत. निश्चय या दरम्यान सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचा संघनायक करंदार निश पाटील यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आणि स्पेशली गंगामाता गुंदवली संघाचा ऑलराऊंडर परेश पाटील याच्यासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. परेश मात्र खेळपट्टीवर आहे. पाहायचं आहे ह्या शुभेच्छांचा परिणाम परेशवर कसा होतोय. एंड चेंज झालेला आहे. आता मात्र पोस्टमॅन पाडा गोरसे यांकडून गोलंदाजी सुरुवात करतोय गोलंदाज पंकज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन स्लॉग षटक. अतिशय निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये 16 ते 17 धावा आल्या तर बिग टोटल गंगामाता गुंदवली संघ उभारू शकतो. त्या उलट जर 5 ते 6 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न रोखला गंगामाता गुंदवली संघाला, तर चेसेबल टार्गेट हे आई गावदेवी खांडपे संघासमोर असू शकतं. निश्चितच आपण पाहतो शेवटचं षटक मात्र गेन टोटल धावपलकर आपण पाहतोय, कारण 34 धावा धावपलकर झलकल्या गेलेल्या आहेत, जरी 5 फलंदाज बाद झाले असले तरी. फुलटॉस चेंडूला खेळून काढलेला आहे ऑन साईडला. ऑर्थोडॉक्स मिड विकेटवर चेंडू जोपर्यंत जातोय फेक केली जाते, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते 36. 5 बाद 36.
रोहित पाटील आणि परेश पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे आणि पंकज पाटील गोलंदाजी मार्कवर. आपण जो सामना होता गंगामाता गुंदवले विरुद्ध आई गावदेवी खांडपे या दोन संघामध्ये. पंकज फुलटॉस मात्र सांग केलेल्या चेंडूला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अतिशय खराब चेंडू आपण पाहतोय. निश्चित आज अनेक प्रेमिकांच्या हृदय वसंत फुलला असेल, मात्र ते प्रेम असं असायला हवं चिकणे. तुझं माझं नातं म्हणजे नुसतंच प्रेम नाही, तुझं आणि माझं नातं म्हणजे नुसतंच प्रेम नाही, कारण प्रेमात कधी घात होईल याचा काहीच नेम नाही. अगदी बरोबर आहे. या षटकाराने वेगाने धावसंख्या पुढे सरकते. गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या झालेली आहे 42. फुलटॉस चेंडू ह्या एंड कडून तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. निश्चित जसा चेंडू तसा समाचार आपण पाहतोय. चूक केली होती गोलंदाजाने आणि नेहमी मी म्हणतोय क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धावसंख्या षटकाराने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढवून होते ते 48. जी शुभेच्छा दिलेल्या आहे तिथं परेश पाटीलसाठी सावंतेचा कर्णधार निश पाटील याने ती शुभेच्छा इथं सफल ठरलेली आहे. ऑल द बेस्ट केलं होतं परेश पाटीलसाठी आणि ऑल इज वेल आपण पाहतोय परेश पाटील आणि एकंदरीत गंगामाता गोंदवले या संघासाठी. पंच तुमच्याकडे चेंडू आहे का पंच? आपण जो सामना पाहतोय मित्रांनो गंगामाता गुंदवले विरुद्ध आई गावदेवी खांडपे या दोन संघामध्ये. नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गंगामाता गुंदवली संघ आतापर्यंत धावफलकात धावा झळकलेल्या त्या 48 आणि 5 फलंदाज हे बाद होऊन फेलूमध्ये परतले आहे. मात्र रोहित आणि परेश या दोन फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप आपण पनपताना पाहतोय. पंच एक एक्स्ट्रा चेंडू कलेक्ट करून ठेवा आपण. सो बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यानंतर आता मात्र हॅट्रिकची संधी आहे फलंदाज परेशला. ह्यावेळी मात्र सुरेख चेंडू आतमध्ये येणारा चेंडू पायांवर आदळला होता. पंचांकडून दाद मागितली होती. पायाचं मात्र ओव्हर थ्रो आणि साईड चेंज झालेली आहे पायाचे. तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज बाद. लेग बायच्या रूपाने या 2 धावा आलेल्या आहेत. मला या ठिकाणी वाटतंय की परेश चूक करतोय, कारण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकार मारून परेश खेळपट्टीवर चांगली बॅटिंग लागलेली आहे, चांगली फलंदाजी करतोय आणि 2 धावा घेतल्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक राखणं आवश्यक होतं. मात्र त्या ठिकाणी चूक करतोय आणि आपल्या साथीदाराला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज धावबाद होतोय. नवीन फलंदाजा निशाल खेळपट्टीवर आलेला आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पंकज टर्न फ्रॉम पोस्टमॅन पाटा गुडसे इंड. यावेळी मात्र अपील आणि पंच सहमत. लेग बिफोरचा अपील केला होता आणि पंचही सहमत. पंचांचं बोट आकाशात. फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही जेव्हा विचार करत नाही तेव्हा हे नुकसान झालेलं असतं. निश्चित मित्रांनो काल 21 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला आणि प्रथमच वन डे मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. तब्बल 21 वर्षे या विजयासाठी प्रतीक्षा करावी लागलेली आहे विजय मालिकेसाठी भारतीय संघाला. कारण 1992 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या संघाने पहिला दौरा केला होता दक्षिण आफ्रिकेचा. त्यावेळी मात्र स्पेशल लोटांगण घातलं होतं इंडिया संघाने.
यावेळी मात्र विराट कोहलीच्या संघाने एक चमत्कार घडवलेला आहे. यावेळी मात्र पाहायचं डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच धर्मेंद्र तांगडी सर सांगतायत की वाईड एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली 51. पंकज आता मात्र चेंडूला स्लॉग स्वीप केलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी षटकार. आणि अशा प्रकारे या डावाची समाप्ती झालेली आहे. आपण बघितला गंगामाता गोंदवली संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकाला धावा झळकल्या त्या 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते निश्चितच आई गावदेवी खानपे या संघासमोर. मित्रांनो, आज जो व्हॅलेंटाईन डे आहे, आज प्रेमाचा दिवस आहे. निश्चितपणे आपण या प्रेमाच्या दिवसाचं असं वर्णन करू शकतोय. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता, या ओळी चिल्लर वाटतात, कवीच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू द्या, फसल्या तर फसू द्या, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. यस, प्रेम म्हणजे प्रेम. दृश्य म्हणजे प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सडली की अंगात फुले लागतात. जागेपणी स्वप्नांचं झोपाले झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सडली होती. होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी शेकट बुडता वाचलो होतो. बुडालो असतो तरी सुद्धा चाललं असतं. प्रेमानंच अलगत वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिब झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे सोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाले तरी प्रेम बिम कधीसुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का. त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं अगदी सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल तर जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल. झंकळलेल्या सर्वस्वराने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, 2 हुलींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं. घट्ट मिठ्ठीसुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. यस सुभाष, तुम्हाला अगदी जबरदस्त. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. कोणी पवईला नेत असतं तर कोणी उपवनला नेत असतं. हे आपण पाहू शकता. गोल्डन माबाबा गोडसई योगेश केने आणि त्यांची सुकन्या. योगेश केने, गोल्डन मापा गोडसई योगेश केने आणि त्यांची सुकन्या नेहल योगेश केने. आपण पाहू शकता, आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर यूट्यूबद्वारे पाहू शकता. योगेश केने यांची सुकन्या गोंडस. छोटे बच्चे बहुत ही अच्छे. बापाचं मुलीवर असलेलं प्रेम ही प्रेमाचं असतं. सुभाष धुमाळ. अरुण घोटकर, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमानाचं आहे. आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, सामन्याकडे बॅक टू क्रिकेट नाव. मित्रांनो, आज प्रेमाचा दिवस तुम्ही विसरला नाहीत. मात्र येत्या 19 फेब्रुवारीला एक महत्त्वाचा दिवसही विसरायचा नाही आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि ही जयंती आपण सर्वांनी एखाद्या सणासारखी साजरी करूया. निश्चितच पॅनल्टी लागलेली इथे लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने 3 धावांची पॅनल्टी इथे आई गावदेवी खानपे संघाला लागलेली आहे. आणि जे गोंदवली संघाने जे लक्ष ठेवलेले आहे त्यामध्ये 3 धावा ॲड केल्या जातील. आता जे लक्ष असणार आहे ते आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात. 61 धावांचं लक्ष असणार आहे. 61 धावा आई गावदेवी खानपे संघाला आता इथे झलकावायचे आहेत. परेश पाटील फ्रंटलाईन गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. एक सिमिलरिटी पाहू शकतो. या अगोदर गंगामाता गोंदवली संघाविरुद्ध खेळताना एका संघाला अशीच पॅनल्टीचा सामना करावा लागला होता. कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे.
परेश पाटील फ्रंट लाईन गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाज हाताळले होते. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज हाताळताना मॅन ऑफ द मॅच ही ठरला होता परेश पाटील व्हीआयपी टाईट्स कडून. यावेळी चेंडू हवेत आहे. चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय. झेल सोडला जातोय आणि जीवदान मिळतं फलंदाजाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज आणि या 2 धावेने अकाउंट ओपन होतोय आई गावदेवी खानपे या संघाचं. एकाच गर्लफ्रेंडच्या मागे 2 मजनू लागावं त्याचप्रमाणे झालं होतं सुभाष धुमाल. एकाच चेंडू मागे आपण बघितलं 2 क्षेत्ररक्षक धावले होते. कॉलिंग नव्हतं. निश्चित आपल्या आगरी भाषेत म्हणून सांगतोय तुला नाही मला आणि घाल कुत्र्याला. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी अप्रतिम जयल आणि फलंदाज फेल. पहिला हात धाव असतोय आई गावदेवी खानपे या संघाला. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं मित्रांनो आयोजन पाहतोय आपण. पाहत आता प्यार के रंग वैलेंटाइन डे के संग और क्रिकेट के रंग जय बजरंग गोडसे के संग. जय बजरंग चषक 2018 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबद्वारे आणि टेलिव्हिजनद्वारे या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण यूट्यूबद्वारे आणि टेलिव्हिजन सेटद्वारे केलं जात आहे. SMD माझे परम मित्र आशिष गायकवाड यांच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे या स्पर्धेचा टेलिकास्ट केलं जात आहे आणि ट्रिपल एचचे प्रोप्रायटर राजेश शेट्टी यांच्याद्वारे या स्पर्धेचा टेलिव्हिजन सेटवर थेट प्रक्षेपण केलं जात आहे. नवीन फलंदाज 1 डाऊनला खेळण्यासाठी आहे खानपे संघाकडून प्रेमनाथ. यावेळी मात्र अप्रतिम फटका आणि चेंडू बॅकवर्ड्स खेळले सीमाच्या 12 चौकार. यानंतर सामना आपण पाहणार आहोत. या सामन्यामधील विजेता संघ आणि जय हिंद देवरुंग शेवटचा सामना मित्रांनो असणार आहे आजच्या दिवसामधील जय हिंद देवरुंग आणि या सामन्यामधील विजेता संघ या 2 संघामध्ये चौकोनी धावसंख्या वाढून होते ते 6. 61 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय आई गावदेवी खानपे या संघाला. पहिले षटक मार्ग असतो परेश गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा व्हीआयपी टाईटच्या टोकावरून गोलंदाजी करताना राईट मोडतो विकेट. यावेळी पुन्हा एकदा मोठा फाटका आणि यावेळी चेंडू होतोय डी मिड विकेट शिमार चौकार. जे आव्हान आहे ते 61 धावांचं आव्हान आहे आणि 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय आई गावदेवी खानपे या संघाला धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. पेनल्टीच्या 3 धावा ह्या ऍड केल्या गेलेल्या आहेत गंगामाता गोंदवलीच्या धावफलकामध्ये आणि 61चं लक्ष्य आहे ते आई गावदेवी खानपे या संघासमोर. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळला होता. चेंज ऑफ द पेस थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परेश पाटील याने. धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय. निखिल आणि प्रेमनाथ ही जोडी मैदानात आहे. नितेश हा बाद होऊन पेहलूमध्ये परतलेला आहे. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विफल होतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती तर धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 10.
आज मित्रांनो व्हॅलेंटाईन डे निश्चितच प्रेमाचा दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये हा प्रेमाचा दिवस साजरा केला जातोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गंगामाता गोंदवले या संघाने. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. प्रेम म्हणजे केवळ प्रे करायचं प्रेशवर नसतं, बापाचं मुलीवर असणारे प्रेम असतं, आईचं मुलावर असणारे प्रेम असतं, वडिलांचं मुलावर असणारे प्रेम असतं, मित्राचं मित्रावर असणारे प्रेम असतं. प्रेमाचा अर्थ तुम्ही गलत समजता मित्रा. आणि पतीचं बायकोवर असणारे प्रेम प्रेम असतं. निश्चितच बायकोवर नसेल तर संध्याकाळी तुला घरी जाऊन देणार नाही. आणि संध्याकाळी घरी जाताना बायकोसाठी छानशी साडी किंवा गुलाब तरी कमीत कमी घेऊन जा. जय हिंद देवरुंग संघाचा यापुढील सामना असणार आहे. मात्र कदाचित जय हिंद देवरुंग संघाला घराचे दरवाजे बंद होतील. प्रेमनाथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. दीपक आणि फलंदाज प्रेमनाथ. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चांगला प्रयत्न केला होता मात्र अशक्य झेल होता. तोपर्यंत एक धाव पूर्ण करता फलंदाजाने एका धावेने धावसंख्या ओलांडून होते ते 11. यावेळी थोडासा अपील केला गेला होता हलकासा. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. धावसंख्या झाली ती 12. सुरू असलेला सामना आपण पाहतोय गंगामाता गोंदवले विरुद्ध आई गावदेवी खांडपे या दोन संघामध्ये. यावेळी मात्र एक्रस लाईन आडव्या वेटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही, चेंडू सरळ निघून होतो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समती. यापुढील सामना या सामन्यामधील विजेता संघ आणि जय हिंद देवरुंग या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसामधील मित्रांनो आपण पाहणार आहोत. दीपक पुन्हा एकदा पोषण गोडसेच्या टोकाकडून गोलंदाजी करताना. यावेळी मिस्टामिंग फाटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे. मात्र क्रिकेट कमी फुटबॉल जास्त आपल्याला पाहायला मिळते फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळी मात्र स्वाक्षिपचा फटका. चांगला प्रयत्न होता मिडविक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षकाकडून, मात्र झेल सोडला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करता फलंदाज आणि 2 धावेने धावसंख्या ओलांडून होते ती 15. दीपक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. राटा मोडतो विकेट. यावेळी मात्र बॅटची चायनीज कट शॉर्ट थर्डमॅन में चेंडू अडवला जातो. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करता फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या होते ती 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावफलकावर धावा झळकलेल्या त्या आई गावदेवी खांडपे संघाने 1/16. मित्रांनो उद्याचा शेड्यूल ठीक 9 वाजता सुरू होणार आहे. उद्या पहिला सामना आपण पाहणार होता अमित स्पोर्ट्सचा सावंदे विरुद्ध गावदेवी ओवली. उद्याच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहणार होता जय शिवाजी सावंदे विरुद्ध शेलूमाता वल. उद्या तिसरा सामना असणार आहे वॉर ऑफ टायटन्स बिग मॅच जयबजरंग गोडसे विरुद्ध जयबजरंग कारिवली. उद्याच्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहणार होता स्वराज्य स्पोर्ट्स कशिले विरुद्ध पॉवर शेलार. उद्या 5वा सामना आपण पाहणार होता अमित स्पोर्ट्स सावंदे गावदेवी ओवली संघामधील विजेता संघ आणि शेलमाता वल जय शिवाजी सावंदे संघामधील विजेता संघाच्या दरम्यान. आणि उद्याच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहणार होता अमित स्पोर्ट्स सावंदे गावदेवी ओवली
शेलोमा तव्वाला जय शिवाजी सावंदे यामधील 2 संघ विजेता जे ठरतील त्यामधील विजेता संघामधील अंतिम संघ जो विजेता ठरेल त्या संघाच्या दरम्यान आणि अबू स्पोर्ट्स खाडी संघादरम्यान. तर उद्या ठीक 9 वाजता आमच्या शेड्यूलला सुरुवात होणार आहे. पहिला सामना आपण पाहणार अमित स्पोर्ट्स सावंदे विरुद्ध गावदेवी ओवळी. दुसरा सामना शेलोमा तव्वाल विरुद्ध जय शिवाजी सावंदे. तिसरा सामना जयबजरंग गोडसे विरुद्ध जयबजरंग कारिवली. चौथा सामना पॉवर स्पोर्ट्स शेलार विरुद्ध स्वराज्य कशेली. हे आमचं उद्याचं शेड्यूल असणार आहे. शेवटचा सामना आपण पाहणार होता अबू स्पोर्ट्स खाडे ज्याने आजच्या दिवशी अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती तर आई गावदेवी खांडपे संघाची धावसंख्या झाली ती 16 आणि यापुढील 2 षटकांसाठी मायक्रोफोनवर येत आहेत माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे. धन्यवाद सुभाष धुमाल. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 61 टार्गेट असताना धावसंख्या झालेले 16. अजूनही बराचसा पल्ला गाठायचा आहे. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. जय गोलंदाजीसाठी येतो. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही निघून जातो यष्टीरक्षकाकडे. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात मिळते जयला. मित्रांनो आपण पाहतात प्यार के गुलाबी रंग वैलेंटाइन डे के संग आणि क्रिकेट के रंग जय बजरंग गोरसे के संग. जय कोलटप्प्याचा चेंडू अंदराईज केलेला आहे. ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुरेख देखणा फटका एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हचा. ओव्हरपिच चेंडू होता. फ्रंट फुटवर येऊन चेंडूला ड्राईव्ह केला होता. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गेला होता. या 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या होते 20. जय आता मात्र चेंडूला स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का. येस डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अशा प्रकारे फलंदाज जेलबाद. मित्रांनो अजूनही आजच्या दिवसातील खेळ संपलेला नाही. हा शेवटचा सामना नाही आहे. याच्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय हिंद देवरुंग या 2 संघामध्ये सामना होणार आहे. कुठेही जायचं नाही. यूट्यूब युजर्स आपण कुठेही जायचं नाही आहे. TV स्क्रीनवर SMT या चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता. SSS च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. अंगावर आदळतोय. धाव मिळत नाहीये. आडव्या बॅटने खेळला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. नक्कीच सुभाष तुम्हाला आज मात्र जे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले जे संघ सहभागी झाले त्या तरुण खेळाडूंचं मी या ठिकाणी कौतुक करतोय. कारण आजचा महत्त्वाचा दिवस सोडून आपण क्रिकेट खेळण्यासाठी महत्त्व दिलं. आज महत्त्वाच्या दिवशी आपण बाहेर जाण्याचं सोडून या ठिकाणी खेळायला आलात त्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. अरुण घोटकर आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जयबजरंग चषक 2018 मध्ये आपल्या निश्चितच हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अरुणजी घोटकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपला हार्दिक स्वागत करतोय श्री मुरलीधर केने आणि जय बजरंग गोरसे यांच्या वतीने. मित्रांनो विसरायचं नाहीये. येत्या 19 फेब्रुवारी रोजी
हिंदुस्थानचे दैवत, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आपण एखादा सण ज्याप्रमाणे उत्सव साजरा करतोय त्याचप्रमाणे ही जयंती साजरी करायची आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवलेलं आराध्य दैवत आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाला नव्हे तर प्रत्येक हिंदू धर्मियाला अभिमान वाटावा असं हे दैवत आणि या दैवताची जयंती येते 19 फेब्रुवारी रोजी. वळूया खेळाकडे. राजेश गोलंदाजीसाठी येतोय. राजेश पाटील पोस्टमॅन पाडा एंडकडून गोलंदाजी करताना शेवटचं षटक स्लॉक षटक. मात्र धावा बऱ्याचशा बाकी आहेत. पहिला चेंडू आणि यष्ट्या उखडलेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर यष्ट्या उखडलेल्या आहेत. फलंदाज त्रिफलाचित. चाळीस धावा करायच्या शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र लढणं सोडून दिलेले आई गावदेवी खांडपे या संघाने. कुठले प्रतिकार पाहायला मिळत नाही आहे. 61 धावांचं लक्ष होतं. नक्कीच मोठं लक्ष नव्हतं. मोठं लक्ष होतं परंतु जर प्रतिकार केला असता तर हे लक्षही छोटं पडू शकलं असतं. मात्र प्रतिकार केलेला नाही फलंदाजांनी. आई गावदेवी खांडपे संघ आपण पाहतोय 21 धावांवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पुढील सामना जय हिंद देवरुंग आणि चालू सामन्यातील विजेता संघ या दोन संघामध्ये होणार आहे. राजेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर कट केलेला आहे. कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. दिवा विस्तानं मोठा व्हावा तसा हा प्रकार आपण पाहतोय. शेवटी मात्र मोठे फटके मारले जात आहेत. पुन्हा एकदा राजेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. जागेवरून शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅकलिप थोडीशी खाली होती. बॅकलिप पोहोचू शकली नव्हती चेंडूवर आणि मात्र चेंडू निघून जातोय निर्धाव. रिवर्स स्वीप. चेंडू जातोय यष्टिरक्षकाकडे निघून. सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, उंगली टेढ़ी कर रहे हैं. मतलब लेकिन टेढ़ी उंगली से भी घी नहीं निकल रहा है. पूर्णपणे कोंडी फलंदाजाची. 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. चेंज ऑफ पेस आणि हे चेंज ऑफ पेस अतिशय महत्त्वाचं असतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय बरेचसे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे गोलंदाज असतात प्रत्येक षटकामागे एक तरी चेंज ऑफ पेस चेंडू टाकत असतात आणि टेनिस क्रिकेटमध्येही चेंज ऑफ पेसचा भाव वाढलेला आहे. बरेचसे खेळाडू गोलंदाज असे आहेत की आपल्या षटकामध्ये एकतरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेला चेंडू टाकत असतात. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाकडे आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय गंगामाता गुंदवली संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन गंगामाता गुंदवली संघ आणि हार्ड लक आई गावदेवी खांडपे. या सामन्यामधील मॅन ऑफ मॅच ठरलेले आहे परेश पाटील. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मॅन ऑफ मॅच ठरलेला आहे. परेश पाटील आपण व्यासपीठावर यायचा आहे. लगेच गंगामाता गुंदवली संघाचा संघनायक आणि जय हिंद देवरुंग संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे.